आज काहीतरी आम्ही असं पाहिलं. सो तर माझं नाव आहे, तुम्ही पाहतात माझा मिनी ब्लॉग. तर चला सुरुवात करूया. आज भयंकर झालो होतो उशीर आम्हाला आणि आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी बाहेर जेवायला. तेवढ्यात आला भावाचा फोन. फोन पिकअप केला आणि भावाने सांगितलं पटकन बाहेर आहे, आपल्याला ऑलरेडी उशीर झाला आहे, तर मी पण निघतो. तो आम्ही निघालो. मी पहिला गेट बंद केला, टाळा लावला आणि गल्लीतून वंटू करत रस्त्याच्या बाहेर पडलो. तेवढ्यात मग भेट झाली आणि बालाजीनगरचा ब्रिज क्रॉस करत बाप्पाचं दर्शन घेत निघालो थेट कात्रच्या दिशेने. आणि थंडी पण खूप वाजत होती कारण की वातावरण तसं थंडगार झालं होतं. मग तिथून थेट पोचलो आम्ही कात्रज चौकात. कात्रज चौकात नेहमीप्रमाणे गर्दी होती, ट्रॅफिक होती. मग त्याची वाट बघत ट्रॅफिक क्लिअर झाली थोड्या वेळाने आणि आम्ही निघालो कात्रज घाटाकडे. तेव्हा भावाला खूप खुशी झाली होती की ट्रॅफिक क्लिअर झालं आणि मी खूप खुश झालो होतो कारण की बोर झालो होतो. त्यानंतर हवेली गार्डन हे पाहत पुढे रस्त्याला अंधार खूप होता. तेवढ्यात कळालं की इकडची लाईट गेली आहे, पुढे लाईट आहे. त्यानंतर मग हळूहळू गाडी पुढे घेत, थंडी अजूनच वाढली होती. त्यामुळे भाऊ बोलला आता काय करायचं. मी म्हटलं आता आलो तर जेवून जाऊया. मग काय, आम्हाला जिकडे जायचं होतं त्या हॉटेलला पोचलो आम्ही. हे आहे निसर्ग गार्डन ढाबा लॉजिंग आणि इथे फॅमिलीसुद्धा येऊ शकते आणि फ्रेंड्स कपल्ससाठी रेकमेंडेड आहे. मग काय, आम्ही आलो. ही आहे आमची नेहमीची जेवायची जागा. पण आम्ही ठरवलं का आता इथे नको, आपलं दुसऱ्याकडे बसूया आणि तिकडे समोरच पाहिली आम्ही कुटी आणि या कुटीत आम्ही बसलो होतो जेवायला. मग काय, मेन्यू खोलला आणि मेन्यूमध्ये व्हेज पाहिलं तर व्हेज खायचं मन नव्हतं. मग नंतर म्हटलं नॉनव्हेज खाऊया. मग काय, रस्सावाटी मागवली, त्याच्यामध्ये लिंबू पिळून जे आस्वाद घेतला मी गरम मस्तपैकी. मग काय, हा एक नंबर टेस्ट कडक. मग काय, त्याच्यानंतर मेन्यू मागवला, तंदूर खाल्ले, हाफ तंदूर मागवले होते आणि त्याच्यानंतर मग चिकन हंडीसुद्धा मागवली होती, रोटीबरोबर खाल्ली. हे सगळं खाऊन झाल्यानंतर पोट भरलं होतं आणि थेट आम्ही निघालो मग आपापल्या घरच्या दिशेने. आणि आजचा दिवस कसा गेला हे कळालंच नाही. खूप मजा आली थोडंफार फिरून. मग आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.